HIV ग्रस्त व्यक्ती सुद्धा समाजात सामान्य व्यक्तीसारखं जगू शकते, कामही करू शकते आणि त्यांच्यासारखं जगू पण शकते आयुष्य. परभणीत एका संस्थेनं 2 HIV बाधित महिलांचं डोहाळे जेवण केलंय. HIV बाधित व्यक्तींविषयी समाजातले गैरसमज दूर करण्यासाठी इथे होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च चॅरिटीज म्हणजेच HARC ही संस्था असे कार्यक्रम आयोजित करते. HIV बाधित व्यक्तींना समाजात चांगली वागणूक मिळावी यासाठी ते प्रयत्न करतायत. आजचा जो कार्यक्रम आहे तो आपण खास ज्या HIV ग्रस्त अनाथ माता आहेत, म्हणजे ह्या माता HIV ग्रस्त पण आहे आणि अनाथ आहेत, अशा गर्भवती ज्या माता आहेत त्यांच्यासाठी आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला. उद्देश हाच होता की त्या मातांना समाजामध्ये समानतेची वागणूक मिळावी, भेदभाव विरहित वागणूक मिळावी, कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन असू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याच्या पाठीमागे उद्देश हा होता की आज HIV बद्दल जे समाजामध्ये जे गैरसमज आहेत की अनेकांना आजही हेही माहीत नाही की HIV ग्रस्त जोडप्यांचं विवाह झाल्यावर त्यांना होणारे मुलबाळ आहेत ते योग्य काळजी घेतल्यावर, योग्य ट्रीटमेंट घेतल्यावर निगेटिव्ह होतात. तर हा संदेश आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्यायचा आहे. संस्थेच्या पुढाकारातून या दोन्ही मातांचे विवाह झाले होते. योग्य वैद्यकीय उपचार आणि काळजी घेतल्यास HIV बाधित महिलाही सदृढ आणि HIV संसर्गमुक्त बाळाला जन्म देऊ शकतात, याकडे लक्ष वेधण्यासाठी असा सोहळा आयोजित केल्याचं डॉक्टर सांगतात. मला माझ्या आई वडिलांकडूनच HIV झालेला आहे जन्मतःच. सुरुवातीला मला HIV असल्याचं खूप दुःख वाटायचं, परंतु आता याच गोष्टीचा खूप आनंद आहे, कारण माझ्या आयुष्यात अशी काही व्यक्ती आहेत की जी मला म्हणजे स्वतःसारखं, म्हणजे स्वतःच्या घरच्यासारखं, स्वतःच्या आई वडिलांसारखं, जसं चांडक सर, रवी बापटले सर हे माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी मला शिकवलं की आपणही सामान्य व्यक्तीसारखं जगू शकतो, लढू शकतो, कष्ट करू शकतो. मग या गोष्टीमुळे मला कधी जाणवत नाही की मला HIV आहे, कारण या आनंदी माणसात राहून मी आनंदी आयुष्य जगू शकते. हे आहेत दीपक. दीपक स्वतः HIV बाधित आहेत. दीपक यांचं हे दुसरं मूल आहे. त्यांचं पहिलं मूल हे HIV निगेटिव्ह जन्माला आलंय. माझं लग्न झालंय 2019 मध्ये. मला एक मुलगा आहे, 2023 मध्ये झाला होता आणि तो पूर्णतः निगेटिव्ह आहे. मी माझी मिसेस दोघंही पुण्यामध्ये जॉब करतो आणि आम्ही आमचं आयुष्य उभारण्याचा प्रयत्न करतोय. आजकाल आपण मुलामुलीचं लग्न जमवताना मुलगी सुंदर आहे का हा मुलगा बघतो, मुलगी बघते की तो सरकारी नोकरी करतो का, चांगला जॉब करतो का, तर त्यासोबत तुम्ही ब्लड टेस्ट करून घ्या. या कार्यक्रमात दोन्ही गरोदर मातांची रीतसर ओटी भरून त्यांना उपस्थित महिलांनी आशीर्वाद दिले. तर संस्थेनंही त्यांना साडी, बांगड्या, मेकअप किट, फळं, बास्केट, ड्रायफ्रुट्स आणि पोषक आहार किटसह दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट दिल्या. उपस्थितांनीही दोघींना शुभेच्छांसोबत आर्थिक मदतही केली.